शिखर पहाडिया फाउंडेशन आणि QJPR ग्रुप तर्फे आज सोलापूरमध्ये नोकरी महामेळावा 2025 संपन्न होत आहे आणि त्याच निमित्ताने आज आपण QJPRच्या या महामेळाव्यामध्ये आपल्याबरोबर HR आहेत. मॅडम आपलं नाव? श्रेया सोरते. वैष्णवी माळोदे. तर मॅडम आपण कोणत्या कंपनी थ्रू आला आहात? ऑन्टोजन डिजिटल पुणेहून. तर मॅडम आज जे नोकरी महामेळावा झालेला आहे तुम्हाला टोटल किती इंटरव्ह्यूज घेतलेले आहेत मुलांचे? 21. तर तुमचे काय रिक्वायरमेंट्स होते मॅडम? काय कंपनीचे काय रिक्वायरमेंट्स होते? ऍक्च्युली आम्ही सेल्स एक्झिक्युटिव्ह साठी बघत होतो, चॅट प्रोसेस साठी. आणि चॅट प्रोसेस होती तर इन हाऊसच होतं, फील्ड वर्क नव्हतं, तर त्यासाठी आम्हाला चांगले कॅन्डिडेट भेटलेत. ओके, म्हणजे फुलफिल झाले आहेत तुमचे कॅन्डिडेट सगळे. तर तुम्ही मॅडम आज जे आपण जे नियोजन केलेलं आहे त्याला म्हणजे कसं वाटलं तुम्हाला? नियोजन वगैरे कसं वाटलं QJPRचं? आम्हाला खूप छान वाटलं. मीन्स आमचं ट्रॅव्हलिंग वर्थिट झालं. आम्ही एवढं लांबून ट्रॅव्हल करून आलो होतो, तर आम्हाला वाटलं की हा काहीतरी तर घेऊन चाललोय आम्ही सोबत. तर मॅडम QJPRला काय कॉम्प्लिमेंट द्याल आणि तरुणांना काय मेसेज द्याल? तर यंगस्टरना काय मेसेज द्याल तुम्ही? सगळ्यात पहिले तर QJPRला व्हेरी मच थँक्यू की तुम्ही हा प्लॅटफॉर्म अवेलेबल केला आहे कॅन्डिडेटसाठी की वो जॉब्स ढूंढे. आणि खूप सारे कॅन्डिडेट्स असे असतात की त्यांना त्यांच्यात रिक्वायरमेंट्स असतात, कॅरेक्टरिस्टिक्स असतात, फीचर्स असतात, सगळं असतं, पण ते कॅन्डिडेट्सना प्लॅटफॉर्मच नसतो. त्यांना असं वाटतं की ते कुठेतरी डिमोटिवेट होऊन जातात की त्यांना जॉब्स नाही आहेत, बरंच रिसेशन चालू असल्यामुळे. पर हा एक प्लॅटफॉर्म मिळतो कॅन्डिडेट्सना, स्टुडंट्सना, जे त्यांना मोटिवेट करतं फ्युचरमध्ये चांगले चांगले इंटरव्यूज द्यायला. एक प्लेटफॉर्म शेड्यूल करते. तो QJPR ये एक अच्छा इनिशिएटिव है. ये हर साल होना चाहिए, होता तो है पर हर साल और होना चाहिए, ज्यादा होना चाहिए, ताकि कैंडिडेट्स मोटिवेटेड रहे और कंपनीज को अच्छे एम्प्लॉयज. यंगस्टर को आप क्या बोलना चाहते हैं? यही कि डोंट गिव अप, पॉजिटिव रहो, अच्छे इंटरव्यूज दो, खुद को अच्छा प्रिपेयर करो, गिव अप मत करो. बहुत सारी अपॉर्चुनिटीज मिलेगी. नहीं अगर कहीं लैक कर रहे तो वो स्किल्स डेवलप करो, बहुत सारी अपॉर्चुनिटीज आएगी और अच्छा ही होगा जो भी. ओके, थँक्यू मॅम, तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर.